बांधवांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहेत बाटशिरपूर या गावामध्ये, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. बाटशिरपूर या गावामधील गायकवाड डेअरी फार्म या फार्मवरती आपण आलेलो आहोत. आज आपण शेतकऱ्याकडून डायरेक्टली जाणून घेऊयात की जापा पशुखाद्य हे मार्केटमध्ये जरी लोकांना नवीन वाटत असेल तरी हे म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीचं खाद्य का वापरतात किंवा त्याच्यामुळं काही त्यांचा बदल झाला आहे. हे आपल्यासोबत शेतकरी आहेत चेतन गायकवाड. त्यांना आपण विचारूया, सर आपल्या फार्मबद्दल थोडी माहिती द्या. बाटशिरपुरा गावामध्ये गायकवाड डेअरी फार्म नावाचं फार्म आहे माझं. त्यामध्ये आपल्याकडं 20-25 पूर्ण काऊज आहेत. प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहेत. त्यामध्ये सध्या लॅक्टेशनमध्ये एक 4-5 काऊ आहेत. नंतर ग्रोवर आहेत काही 10-12 आणि गाभण पण गाई आहेत एक 4-5 असं आहे. आपण दुधाळ गाईसाठी कुठलं वापरताय? मी दुधाळ गाईसाठी पहिलं भरपूर नामांकित कंपनीचे कॅटल फीड वापरत होतो. त्यामध्ये काही प्रमाणामध्ये अडचणी आल्यानंतर मग आपले राकोंडे साहेबांच्या सल्ल्याने अल्ट्रा फीड वापरायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये मला असा फरक जाणून आला की फॅटमध्ये 1-2 पॉईंटचा फरक, फॅट SNF आणि रेटमध्ये पण फरक दिसून आला. साधारण किती म्हणजे पॉईंटमध्ये तुमचे फॅट SNF? पहिलं माझं 3-5 फॅट आणि SNF 8-5 लागायचं. आता सध्या 3-7 8-6 पर्यंत 8-7 पर्यंत जाते. 1-2 पॉईंटचा फरक, 1 ते 2 पॉईंट फरक पडलेला आहे. म्हणजे त्यांच्या जे पहिलं क्वालिटी येत होती, पहिलेही पशुखाद्य ते चांगलं म्हणजे अभ्यास होते, ते पहिलेही चांगल्या क्वालिटीत चालत होते, पण चेंजेस केल्याच्या नंतर त्यांना 2 पॉईंटचा फरक पडलेला आहे. हे आपण गाईमध्ये बघू शकताय. हे ट्रान्झी फीड वापरताय हे गाईसाठी. हे म्हणजे गाभण काळामध्ये जे फीड वापरलं जाते बाबा, त्याचं एक जसं म्हणजे याचा पिरियड असतो गर्भधारणेचा, त्याच्यामध्ये का चाललं जाते की बाबा वासराचं आरोग्य चांगलं राहावं किंवा गाईचं आरोग्य चांगलं राहावं. हिचं आता ह्या गाईचं एक 4 ते 5 दिवसापूर्वी म्हणजे वेतन झालेलं आहे. याच्यामध्ये काय झालं की बाबा आपल्या इथं काय होतं की बाबा गाय येत असताना काय प्रॉब्लेम येतात, त्या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया की बाबा खरंच बदल काय झाला किंवा पहिल्या त्यांच्या डिलिव्हरी कशा होत होत्या गाईच्या. गाईचं मेन म्हणजे कसं असतंय, गाई जर गर्भावस्थेत असल्या किंवा 8 ते 9 महिन्याच्या पिरियडमध्ये असल्या तर त्यांना जास्त क्रूड फॅट आणि प्रोटीनची आवश्यकता असते. त्यामध्ये जास्त कंटेन असलेलं आपल्याला कॅटल फीड चूज करायचं असते. त्यामुळे मी काय केलं की एकदा ट्रान्झिशन फीड वापरून बघावं म्हणलं आणि त्यानंतर हिला 15 दिवस झालं ही ट्रान्झॅक्शन फीड चालू. हिची ऑर्डरची लेवल पण व्यवस्थित आहे आणि हिचा बॉडी स्कोअर पण पूर्ण चांगला आहे. असा फरक मला जाणून आला ह्याच्यामध्ये. आपण बघतोय की बाबा ट्रान्झिट फीडमुळं काय झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण पाहतोय कालवडी वगैरे पाहतोय की बाबा पूर्णतः हे जापा कॅटल फीडचं म्हणजे दुधाळ गाई असतील किंवा लहान वासरे असतील त्यांच्यासाठी हा पूर्णतः यांनी फार्मवरती त्याचा यूज करून सुदृढ कालवड किंवा सुदृढ गाय ही पूर्णतः संकल्पना आलेली आहे. आणि आता जे आपण ट्रान्झिट फीडबद्दल आपण बघितलेलं आहे त्याचं आपण हे कालवड बघू शकतो. 35 ते 40 किलो वजनाची कालवड जन्मल्याच्या नंतर तरी गाईला म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी ज्या पद्धतीने आपण म्हणतो त्याच पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी होऊन गाईला कुठल्याही प्रकारची इजा नाही. आज 4 ते 5 दिवसामध्ये गाय पूर्णतः तंदुरुस्त आहे. धन्यवाद. म्हणजे पूर्वी काय करायचं की जे गायांना पशुखाद्य घेऊन येत होतो तेच आपण लहान वासरांना थोडं पाव किलो अर्धा किलो ठेवायचं की बाबा त्याच्यामुळं काय व्हायचं की त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होत नव्हती. पण कंपनीनं काय केलेलं आहे की बाबा काफ ग्रोवर या नावाचं जे फीड काढलेलं आहे, या फीडमुळं काय होऊ लागलंय की ते आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. बहुतेक शेतकरी काय करतायत की जे आपले कालवड आहेत किंवा जे 6 महिन्याच्या पुढच्या हे आहेत काफ आहेत त्यांच्यासाठी आपलं जे हे दुधाचं जे फीड आहे दूध देणाऱ्या गायींचं तेच वापरतात. त्यामुळं काय होतं ह्यांचे जे वेट आहे किंवा ह्यांचं जे बाकीचे जे शारीरिक गोष्टीची वाढ व्हायची ती एवढी काय विशेष होत नाही. त्यामुळे मी काय केलं की ह्यांच्यासाठी जे एक स्पेशल जे आपला फीड बनवलेलं आहे कॅटल फीड ते वापरायला चालू केलं. त्यामध्ये मला फरक असा जाणून आला की ह्यांचं जे वेट आहे आणि ह्यांचं जे बाकीचं जे आपलं समजा म्हणजे काप ग्रोवर दिल्यापासून गाईचं वजन 300+ झालं आणि नंतर गाईचे गर्भाशयाच्या पिशवीची पण वाढ व्यवस्थित झाल्यामुळे हिटवर व्यवस्थित कालावधीमध्ये आली. एक 12 महिने ते 13-14 महिन्यापर्यंत कालावधी सगळ्या हिटमध्ये आल्या आणि पहिला हिट सोडल्यानंतर दुसऱ्या हिटमध्ये काही सगळ्या कालावधी भरवल्या.
भरवल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या कालवडी प्रेग्नेंट राहिले. जाफा या कंपनीचं मी पूर्णतः सगळे फीड वापरलेत, सगळ्या स्टेजमधले. त्याच्यामध्ये मला बराच असा फरक जाणून आला. एकदा हे वापरून बघा तुम्ही, वापरल्यानंतर रिझल्ट आला तर वापरा. शेतकरी बांधवांनो, यांचं म्हणणं असं आहे की बाबा प्रत्येक पशुखाद्य वापरून बघितलं, परंतु एकदा जाफा वापरून बघा. त्यांना अनुभव आलाय, आपल्याच भागातले, आपल्याच मराठवाड्यातले, आपल्या गावाजवळचे, त्यांना फायदा झालेला आहे. आपणही नक्की एकदा वापरा. धन्यवाद.